सामन्याला सुरुवात झालेली आहे. सलामीवीर आपण पाहतोय. एका बाजूने संकेत तर एका बाजूने प्रफुल्ल. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी अजय मडवी. संकेत आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. फुलरलेनचा चेंडू गॅप मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. टायमिंग खूप चांगलं झालंय. पहिल्या बॉल वरती ठोकलाय षटकार. जशास तसं उत्तर. थँक्यू. आपण पाहतोय संकेत सलामीसाठी आलेला आहे. भरपूर वर्षाचा अनुभव आहे त्याच्या पाठीमागे आणि तो अनुभव आपल्या संघासाठी क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. संकेत याचा बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. 36 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. अजूनही 30 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. अजय मडवी ज्याने आतापर्यंत 2 मॅच मध्ये आपण बघितलं खूप चांगली कामगिरी केलेली आहे बॉलिंग मध्ये. इथे देखील चांगली कामगिरी करत असताना लेग एसटी कदाचित सोडून जाणारा हा चेंडू आहे. यस, पंचाने देखील दर्शवलंय की हा चेंडू लेग एसटी सोडून जातोय. मागून एसट्या दाखवल्या होत्या त्या वाकवण्याचा प्रयत्नामध्ये आपण पाहतोय अजय मडवी याने एक एक्स्ट्रा चेंडू टाकलाय. धावसंख्या 7. अजूनही जिंकण्यासाठी 29 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑन साईटला आणखीन एक चाबुक शॉट. संकेतच्या बॅट मधून निघालेला दुसरा. क्या बात आहे. सुपर्ब. यस, थँक्यू डीजे. बाउंड्री पंच तिकडे आपण थांबायचं आहे. त्या एरियामध्ये जास्त बाउंड्री पंच जायच्या आहेत. लक्षात घ्या बाउंड्री पंचांनी बाउंड्री पासून थोडस दूर उभं राहायचं आहे. आजच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर मिड विकेटचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये जास्तीत जास्त षटकार येताना आपल्याला दिसलेत. धावसंख्या 13. इथे देखील मिस टायमिंग झालाय. झेल फार महत्वाचा ठरेल आणि पकडलाय. पहिला अटॅम्प सुटला होता पण दुसऱ्या अटॅम्प मध्ये पकडलाय. संकेत याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या 13 असताना थँक्यू डीजे. बिग ब्लो एक मोठा हादरा इथे दिला गेलाय एनसीसी नायगाव या संघाला. चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 धावा या धावफलकावरती लागल्यात. 18च्या सरासरीने 36 धावा बनवायच्या आहेत. स्कोर कार्ड आपण पाहतोय एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि इथे एक एक्स्ट्रा चेंडू देखील हाताळलेला आहे गोलंदाज अजय मडवी. आणि पहिल्या 2 मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केलंय. मात्र या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच मध्ये कुठेतरी कमी पडताना दिसतोय अजय मडवी. विजय करता चेंडूवर पिच पडला होता. राज आहे तिकडे. सरळ राजच्या हातामध्ये आहे चेंडू. विजय आल्या पावली माघारी परततोय. थँक्यू.
बॉलिंग संघाचा संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे. बॉलिंग संघ आपला संघनायक टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या पाहतोय आपण 14. 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 22 धावेंची आवश्यकता आहे. क्लीन बोल्ड मागून एष्ट्या दाखवल्या आणि अजय मडवी आणि त्या वाकवल्या. फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. 6 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 6 चेंडूमध्ये 14 धावा धावफलकावरती लागलेल्या. अजूनही 6 चेंडूमध्ये 22 धावेंची आवश्यकता आहे. 6-22. चला लगेच पाणी पाठवायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका. 6-22 हे समीकरण आहे. सहा चेंडू 22 धावेंची आवश्यकता आहे. बघा संकेत त्याने चांगली सुरुवात करून दिली होती. 4 चेंडूमध्ये त्याने 12 धावा बनवल्या. मात्र त्यानंतर आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलले गेलेत. ते म्हणजे एनसीसी नायगाव या संघाला नव्याने आलेला बॅटर आपण पाहतोय विशाल रावते. विशाल याला त्याच्या नावाप्रमाणे विशाल कार्य करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. वैभव येतोय. वैभव सोहले. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी वैभव सोहले. स्ट्राईक वरती पाहतोय आपण प्रफुल्ल याला. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला गेलाय. चेंडू येतोय निर्धाव. मॅच जिंकण्यासाठी अजूनही पाहतोय पण 5 चेंडूमध्ये 22 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि ते आता प्रफुल्ल नाईक याला चांगली कामगिरी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील तरच त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतायत. पहिला चेंडू निर्धाव आला. दुसरा चेंडू देखील इथे निर्धाव येताना दिसतोय. शफल झाला होता फलंदाजाला फॉलो केलाय ते म्हणजे वैभव सोहले याने. आणि बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव खेळून काढलेले आहेत. पाहूया या चेंडूवरती मी तर म्हणेन एनसीसी नायगाव संघाचं भवितव्य अवलंबून आहे. फुलटॉस चेंडू. धीरज आहे. खराब फिल्डिंग अगोदरच म्हटलं या चेंडूवरती भवितव्य अवलंबून आहे. चौकार आलाय म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 18 धाव्यांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धाव्यांची आवश्यकता म्हणजे 3 षटकार ठोकावे लागतील. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करावी लागेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय धनेश वाघ याने षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. त्यानंतर करण भुजड याने देखील षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. इथे पहिला षटकार आलाय का? यस आलाय. पहिला आलाय. आणखीन 2ची आवश्यकता आहे. पंच 1 मिनिट पंच. अजून एक वाईट आहे. दोन वाईट आहेत. 2 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 12 धावा. प्रफुल्ल. ओ हो एक धाव इथे कंप्लीट केलेली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. बाईटच्या स्वरूपात हा चौकार. बघा स्लोअर 1
इथे संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र गती परिवर्तन केलंय आणि 4 धावा आल्या. आता एक चेंडू बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता आहे. बघा, एका चेंडूमध्ये 8 धावा झालेल्या आहेत, एका चेंडूमध्ये 9 धावा देखील झालेल्या आहेत, एका चेंडूमध्ये 14 धावा देखील झालेल्या आहेत. बघूया, एक चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता आहे. प्रफुल्ल, यावेळेस पाहतो आपण चेंडू 6 धावांकरता गेलाय, मात्र 2 धावेने हा सामना इथे जिंकलेला आहे, तो म्हणजे साई कृपा राजावली या संघाने. तर हार्ड लक NCC नायगाव. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच साई कृपा राजावली. धनराज लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. यस, थँक्यू वैभव. आपण देखील यायचं नंतर, या मॅच नंतर घ्यायचं. ही मॅच संपल्यानंतर 2 मॅन ऑफ द मॅच ज्या राहिलेल्या आहेत, तर मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचं आहे. चला, 2 ओव्हरचा मॅच असेल. टॉस कोणी जिंकलाय? बॉलिंग संघाने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. शतरक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे, ते म्हणजे साईकृपा राजावली या संघाला. चला, राजावली संघ आपण लगेच शतरक्षण लावून घ्या. आणि बॉलिंग संघाला विनंती आहे, सलामीची जोडी आपण लगेच पाठवून द्यायची आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, त्या अनुषंगाने आपण इथे खेळ करायचा आहे. हॅलो, चेक. हॅलो, चला चला चला, घाई करा, जरा घाई करा. विनंती असेल, फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या लवकर लवकर. बघा, वेळ झालेला आहे 5:47 आणि बघा आता थोडस आपल्याला क्विक खेळावं लागणार आहे. लक्षात असू द्या, 2 ओव्हरची मॅच आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल NCC स्पोर्ट्स नायगाव या संघाचे खूप खूप आभार. मात्र हार्डलक आजच्या दिवसामध्ये थोडासा सुरुवातीच्या चला घाई करा. अमोल, क्या बात आहे जयेश, याने पब्लिक दाखवायला लावले. चला प्रदीप याच्याकडे जाऊ. प्रदीप, चला, यावर्षी जयेश मांगेलाच्या टॉपचा कॅमेरामॅन म्हणून सध्या ओरणी लागते आणि सर्वांना त्याने दाखवलंय सध्या तरी. बापरे, प्रीत याला सुद्धा त्याने मागे टाकलंय कॅमेरा वर्क मध्ये. सध्या जयेश मांगेला असं नाव गाजतंय डिपेंड लाईव्ह मध्ये. सध्या सर्व आमची पब्लिक, सर्व प्रेक्षक जे आहेत ते स्क्रीनवरती बघायला मिळतात. क्या बात आहे, क्या बात आहे. हा, चल. अडलक अतिश याच्या संघामध्ये जर पाहिलं आपण, नक्कीच थोडंसं पहिलं षटक जे होतं ते पहिलं षटक थोडंसं महागडं पडलं, कारण की मला वाटते 22 धावा ज्या गेल्या त्या थोड्याशा कठीण पडल्या NCC नायगाव संघाला. मॅन फ्रॉम मारंबलपाडा जयेश मांगेला आणि मॅन फ्रॉम मालजीपाडा प्रीत पाटील. एक मिनिट फक्त वैभव, फक्त आयडिया आमच्याकडे पोहोचलेले नाही आहेत. तर दोन्ही संघांचे अमोल स्ट्राईकवरती आणि नॉन स्ट्राईकवरती सलील
तर वैभव. ओके, स्टार्ट. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय साई कृपा राजवली संघाला मोठा मासा त्यांच्या गळाला लागलाय मोहोल तलेकर सारखा. चला मैदानामध्ये येण्यासाठी जरा घाई करायचे नवीन फलंदाजांना विनंती असेल तुम्हाला 10 मिनिटांमध्ये ही 2 षटकं दोन्ही संघांनी पूर्ण करावीत ही अपेक्षा आहे आयोजकांच्या माध्यमातून. काय जबरदस्त पहिलंच यश मिळालंय आज या स्पर्धेचं जे उद्घाटन झालं सकाळच्या सत्रामध्ये. त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय मान्यवर आज सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा काही उपस्थित आहेत. आदरणीय सन्मान्य श्री दिगंबरजी हांडवा दादा उपस्थित होते. आज अख्खा दिवस त्यांनी सुद्धा मोलाचा वेळ आपल्याला दिलेला आहे. मान्य श्री विनायकजी धिंडा पोलीस पाटील या विभागाचे त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. वॉट अ बॉल. नवीन फलंदाज जो आलाय संदीप थापड याला मात्र डॉट डिलिव्हरी खेळवली जाते. दरम्यान सन्मान्य पंडित सुरुंग हे सुद्धा उपस्थित होते सकाळच्या सत्रामध्ये. त्यानंतर मान्य श्री आकाश धिंडा हे सुद्धा उपस्थित होते सकाळच्या सत्रामध्ये. मान्य श्री शिवराम सुरुंग दादा सुद्धा उपस्थित होते. शॉर्ट पिच बॉल या ठिकाणी कट केला जातो. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी आणि या 2 धावा सहजतेनं पूर्ण. फिल्डिंग थोडीशी खराब झाली होती तिकडे जो उभा होता विकास शेलार याच्याकडनं थोडस मिसफिल्ड झालेलं आपल्याला बघायला मिळालं सकाळच्या सत्रामध्ये. मान्यवर उपस्थित त्याच्यामध्ये आदरणीय सन्मान्य रघुनाथदादा पानेरा तसेच मान्य श्री गुरुनाथजी वल्वी हे सुद्धा उपस्थित होते आणि महेंद्रजी सुरुंग हे सुद्धा उपस्थित होते सकाळच्या सत्रामध्ये. हवेमध्ये चेंडू, संधी निर्माण झाले. पुन्हा एकदा विकास शेलार चेंडूच्या खाली आणि तो कॅच घेणार एवढं मात्र नक्की. अजून एक गडी मिळालाय तो म्हणजे संदीप थापडच्या रूपानं दुसरा हादरा दिलाय तो म्हणजेच बॉलिंग संघाला. थँक्यू डीजे. आदरणीय सन्मान्य सतीशजी धिंडा, रमेशजी बात्रा हे सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होते. मान्य श्री दशरथजी धिंडा हे सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा उपस्थित होते. मान्य श्री प्रभाकरजी चव्हाण सर आता सुद्धा आपण पाहतोय ते सुद्धा उपस्थित या ठिकाणी. वामनजी दिंडा साहेब तसेच अनंतजी मोरगा दादा हे सुद्धा उपस्थित होते. आज त्यांनी सुद्धा वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. ऑन साईडला खेळलाय चेंडूला, चांगल्या पद्धतीने पुल केला, खेचलाय चेंडूला. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकतो. रॉंग एंडला थ्रो गेला. 2 धावा पूर्ण. धाव फलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय 4 या धाव संख्येवरती. अजून काही मान्यवर उपस्थित होते. चिमाजी धिंडा काका सुद्धा उपस्थित होते. धावसंख्या झाले तोपर्यंत आपण पाहूया 4 या धावसंख्येवरती. आणि नवीन फलंदाज जो मैदानामध्ये आहे म्हणजे आकाश लिलके आणि सलील सावरे. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे झेल सुटला जातोय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये वेळोवेळी तुम्हाला चाणाक्ष राहावं लागतं, वेळोवेळी तुम्हाला तत्पर राहावं लागतं. मी पुन्हा म्हणेन क्रिकेट असो किंवा आयुष्य, वेळोवेळी तुम्हाला चाणाक्ष राहावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 6, प्रत्येक चेंडूच्या मागे 1 ची सरासरी आणि गडी बाद झालेला आतापर्यंत 2 बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. ते म्हणजेच आई जीवदानी 11 बॉलिंग्स या संघाची. काय जबरदस्त मॅच. जसं म्हटलं जातं की वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरी फार महत्वाची आहे. इथे जर झेल टिपला असतं तर 2 धावा वाचल्या असत्या आणि आत्ताच्या क्षणाला 4 धावांवरती फक्त इथे असता. मात्र क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये, जे घडलं ते विसरून पुढे जायचं असतं. अजून सुद्धा 6 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. धीरज आलाय, धीरज लिलके. काय जबरदस्त चेंडू, काय जबरदस्त चेंडू. चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतो इथे चेंडूला शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. सनील सावरे ऑन स्ट्राइक. ओ बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय.
सनील या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय पाहणं गरजेचं आहे. 2 धावासह सेना पूर्ण. हातातला सुद्धा गेलं आणि पळत्याच्या पाठी लागल्याच्या नंतर पळालं ते सुद्धा गेलं. कदाचित तिथे विकेट होऊ शकला असता. 1 धाव वाचू शकली असती. क्रिकेटमध्ये एका धावेनं पराभूत होतो माणूस आणि एकाच धावेनं जिंकत असतो हे लक्षात असू द्या. 3 धावा आपण पाहतोय. झेल सोडला तेव्हाच्या 2 धावा, ही 1 धाव, अशा 3 धावा एक्स्ट्रा झाल्या आणि एकूण धावसंख्या आपण पाहायला मिळते ती 8 धावा झाल्या. हा एक गणित आपल्याला मेंटेन करावं लागेल कारण की क्रिकेटमध्ये खेळत असताना तुम्हाला एका धावेचं महत्व हे नक्कीच समजायला हवं. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा धीरज लिलके बॉलिंग मार्क वरती. आता मात्र पाहू शकतो काय घडतंय. चेंडू खाली राहिला, थोडासा बॅट टच मध्ये दिसतोय. आता दुपारच्या सत्रानंतर सनील सकाळच्या सत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्याने केली होती. धावसंख्या 8. 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत या इनिंगचे. आता मात्र वाईट बॉल, आता मात्र एक्स्ट्रा चेंडू. थोडासा सफळ झाला होता फलंदाज, त्यामुळं शरीरापासून धावसंख्या झाली ती 9. 9 रन ऑन द स्कोर बोर्ड. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळवली जात असलेली स्पर्धा आणि आयोजक आहेत ते म्हणजेच जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ. बामणगाव परिसरामध्ये हे टुर्नामेंट आयोजित केले. डबल शॉट लागलाय. क्या बात आहे. षटकार. धावसंख्येमध्ये भरभराट. धावसंख्या 15. क्या बात है. शेवटचा माफ करा, इथे 4 चेंडू टाकून झालेत कारण की एक वाईट होता. ओ हो व्हाट अ बॉल. सबमरीन डिलिव्हरी. जसं सबमरीन जी फायटर एक नौका असते ती जशी समुद्राच्या खालून जाते आणि वरती भनक सुद्धा लागत नसते शत्रूला, तशाच पद्धतीने चेंडूना मात्र मार्गक्रमण केलं होतं. क्या बात आहे. ओ हो काय घडतंय. तर चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या 21. 11 दुने 22. 22चा टार्गेट. थँक्यू डीजे प्रीत. चला आपण इथे सागर सरांचा पण सत्कारणी सन्मान करणार आहोत कारण ते आजचा दिवस आहेत. नक्कीच त्यांना जर रविवारी जर टाइम भेटला तर ते नक्कीच येतील. चला आपण त्याचा सत्कार आणि सन्मान करूया. अतुल सुरुंग याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. अतुल सुरुंग यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार आणि सन्मान करतोय सागर माळी सरांचा. आजच्या दिवसामध्ये त्यांनी जादू बिखरलेली आहे या मैदानावरती. आणि या शेवटच्या मॅच मध्ये पुन्हा आपण त्यांना एकदा ऐकणार आहोत. टार्गेट जे आहे ते नक्कीच 22चं आहे. मात्र इथे जेवढं सोपं वाटतं तेवढा दोन्ही संघासाठी सोपं नाही आहे. काळ बदललाय, वेळ बदलली आहे, संघ बदललाय समोरचा आणि
इथे प्रेशर बदललेलं आहे. संध्याकाळचं सत्र जर आपण पाहिलं तर तुमचा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून खेळले, बिंदास खेळले, जो संघ बिंदास खेळेल तो जिंकेल. क्रिकेट हा बिंदासपणे खेळण्याचा खेळ आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. अमोल तळेकर याला त्याने ठेवलाय सरळ बाणासारखा तीक्ष्ण षटकार. काय जबरदस्त फटका. गतीमध्ये परिवर्तन होतं. पहिल्याच चेंडूवरती गती जास्त दिली नव्हती अमोल याने, ती ओळखली आणि वैभव याने सर्वात सुरक्षित क्षेत्र कुठलं जर क्रिकेटमध्ये असेल तर ते लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये तेच भेदलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार. अजून एक ओव्हरपिच डिलिव्हरी, शतरक्षक तैनात आणि या ठिकाणी काम फिनिश. वैभव याचं फसवलं गेलंय. एक तुम्हारी तो एक हमारी. धीरज नेलके हा खेळाडू जर आपण पाहिला तर मोक्याच्या क्षणी कामगिरी करण्यासाठी एक जबरदस्त खेळाडू आहे. मात्र त्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये कामगिरी करताना या बॅड लाईट मध्ये चेंडू कनेक्ट करताना नक्कीच कसरत करावी लागेल. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये आला आणि ही जी कला आहे ती अमोल याच्याकडे भरून ठासून भरलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. अमोल याला आपण पाहिलेलं आहे की तो दोन्ही साईडला चेंडू मूव्ह करण्यासाठी माहिर आहे अमोल तळेकर. हो हा चेंडू चाललाय पेंढरी पाड्याच्या गावामध्ये 6 धावा घेण्यासाठी षटकार. क्या बात आहे. सरळ बॅटचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. षटकार आला. 12 झाल्या म्हणजे याचा अर्थ 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू 10 धावा. हो रे बॉल, सुरेख बॉल. शतरक्षकाने मात्र इथे साथ देणं गरजेचं आहे अमोल याला. काय सुंदर चेंडू होता बघा. काही चुका मी अगोदर सुद्धा म्हटलं होतं की साईकृपा राजावली संघाने एक झेल सोडला, तिथे 2 धावा दिल्या होत्या. इथे मात्र जेव्हा धावचित करण्याचा प्रयत्न केला होता तिथे एक एक्स्ट्रा धाव गेली होती. तशाच पद्धतीने इथे जर एक चेंडू अडला असता तर इथे एखादा डॉट डिलिव्हरी आली असती. अमोल याचा विश्वास द्विगुणित झाला असता. चेंडू कमी झाले असते, धावा जास्त झाल्या असत्या. मात्र इथे एक धाव आली आणि धावसंख्या झाली ती 13. त्याच्यामुळे प्रेशर रिलीज झालाय थोडस. मात्र मॅच संपलेला नाहीये. गतीमध्ये परिवर्तन आणि गती परिवर्तन जेव्हा होते तेव्हा स्पिन सुद्धा चांगला होतो. मात्र टप्पा अचूक. चेंडू शिल्लक 6 चेंडू मध्ये अजून सुद्धा धावांची गरज असेल ती म्हणजे 9. 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 9 धावांची गरज. एक चेंडूला एक धाव्याला महत्व आहे क्रिकेटमध्ये आणि ते क्रिकेट आपण पाहतोय या जगदंब चषकामध्ये. आई जगदंबेच्या नक्कीच कृपेप्रमाणे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण स्वराज्य स्थापन केलं त्याच पद्धतीने येथे मात्र ज्यांच्यावरती आई जीवदानेची किंवा मग साईबाबांची कृपा जास्त, मेहनत जास्त, मी म्हणून कृपेपेक्षा मेहनत करावी लागेल. 99% मेहनत, 1% नशीब तुम्हाला साथ देतं. ऑनला खेळलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू डीजे. असं होतं. आता मात्र सामना कठीण झालाय. जेव्हा जास्त चेंडू आणि कमी धावा हव्या असतात तेव्हा मॅच कठीण होते. हा क्रिकेट आहे. आता मॅच कठीण झालाय दोन्ही संघांसाठी. 5 चेंडू 3 धावा. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न. वॉट अ कॅच. काय जबरदस्त कॅच. 4 चेंडू 3 धावा. हा अनुभव होता आमचा की जेव्हा 5 चेंडू आणि 3 धावा आहेत तो मॅच कठीण झालाय. आणि इथे खरंच कठीण झालाय मॅच. कारण रिलॅक्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला धीरज याने. मी म्हटलं होतं अगोदर बिंदास खेळाल तेवढं चांगलं खेळाल. काय जबरदस्त मॅच. एक काळ होता जेव्हा भारतीय संघ पाकिस्तान संघासमोर खेळत असताना डिफेन्सिव्ह खेळायचा तेव्हा कमी खेळायचा, कमी जिंकायचा. आता जाऊन बघा जेव्हापासून अभिषेक शर्मा आलाय त्यांची काय गत असते पाकिस्तानवाल्यांची. तेव्हा म्हटलं जातं की कुठलाही संघ असो तुमच्या समोर. आता ऑस्ट्रेलिया संघासमोर काय फलंदाजी केली, काय T20 मध्ये कामगिरी केली. बिंदास खेळा तेव्हाच तुमचा खेळ चांगला होईल. ऑन साइडच्या दिशेनं एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड झाली. चेंडू चाललाय फरार होण्याच्या मार्गावरती. तिसऱ्या धावेच्या नादामध्ये सलील याच्या हातामध्ये आणि सामना जिंकलाय साई कृपा राजावली संघाने. खूप खूप अभिनंदन. येऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही येऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. खूप खूप अभिनंदन. काय जबरदस्त मॅच झाला होता. चला मॅन ऑफ द मॅच. मागील 2 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी वैभव सोळे आणि याचा लवकर या लगेच या. वैभव सोळे धावत यायचंय. तुमचा मॅन ऑफ द मॅच 2 राहिलेले आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर धीरज निलके. लगातार 2 षटकार. कडक बॅटिंग धीरज निलके. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच धीरज याने सुद्धा यायचंय. चला आज पुरता आम्ही थांबतोय. मात्र